दूध एवढे सारे करपून गेले. नमस्कार. गॅस बचत करावा का आणि करायला गेल्यावर काय काय होतं, एक विनोदी रचना आहे, मात्र खूप गहन विचार करायला लावणारी सुद्धा आहे. पहा, तुम्हाला समजते का? आता मात्र विश्वाला इंधनाचे शोधावे लागतील पर्याय. आता मात्र विश्वाला इंधनाचे शोधावे लागतील पर्याय. असावे ते शाश्वत अक्षय ऊर्जा स्रोत, ज्याचा होणार नाही अपाय. नमस्कार, मी अनिता रमेश तोडकर, शब्द सूर्यकिरण व एक यूट्यूबवर. अहो, युद्धाबद्दल माहिती आहे ना? युद्धाबद्दल माहिती आहे ना तुम्हाला? कळालंय ना सर्व काही? सोशल मीडियावर गॅसच्या व्हिडिओंना पोस्टना तर ऊत आलाय बाई. इराण इस्रायल भांडणामध्ये जोरात युद्ध लागले. बॉम्ब हल्ल्यात खनिजाचं तर होत्याचं नव्हते झाले. सर्व जगाला झळ सोसावी लागत आहे याची. मात्र युनो संघटना शांत होऊन झोपून राहिली. आता गॅस बचत करा, गॅस बचत करा सगळे म्हणून राहिले. फसवायला गेले महागाईला, पण मीच अगोदर फसले. बचत करावी म्हटलं तर नेहमी असंच होतं ताईबाई. बचत करावी म्हटलं तर नेहमी असंच होतं ताईबाई. बरं का, करतो एक, पण काय करावं, होतच तिसरं काही. एकदा तर काय झाले, तेलही गेले, तूपही गेले. गॅसवर उतू जाऊन दूध एवढे सारे करपून गेले. करायला जावं एक, नाही म्हटलं तरी होतं भलतच. करायला जावं एक, नाही म्हटलं तरी होतं भलतच. करकचून मूठ आवळली की महागडे खाली गळतच. गॅस बचतीचे बघा अहो सगळे उपाय केले. गॅस बचतीचे अहो बघा मी सगळे उपाय केले. कामाच्या लातात पण लक्ष नाही. दूध कधी तापत ठेवले. महागाई वाढली म्हणतो आपणच. भरमसाठ खरेदी करून फेकून देतो, नीट करत नाही वापरच. गॅस लिकेज कुठे अजून हेच नाही कळाले. गॅस लिकेज कुठे अजून हेच नाही कळाले. उशीर झाला आता. उत्तम प्रतीचे याआधी कधीच नाही आणले. धुवून पुसून शेगडी व गॅस सिलेंडरची किती काळजी घेते. आनंद होतो तेव्हा मला, मी नवऱ्याचे किती पैसे वाचवते. शिटी न होणाऱ्या कुकर मध्ये भात वरण लावले. शिजून बाई ते खाण्यासारखेच नाही राहिले. भाजी खाली उतरली पण गॅस बंद करायचंच विसरले. फुल गॅस करून तर मी किती पापड, वांगे, दोडके, कांदे भाजले. तसंच की न भिजवता डाळी, कडधान्य शिजायला घातले. 1 तासात व्हायचं तर 2 तास लागले. सूर्यभाऊ सुद्धा यावर्षी लपून बसत आहेत. डाळी दुळी सुद्धा गॅसवरच्या शेकाव्या लागत आहेत. भाज्या गरम करून तर सत्व त्यातले संपवले. तापणाऱ्या पाण्यावर आपण कधीच झाकण नाही ठेवले. आज तर काय बाई आम्ही उन्हाळी कामं सुरू केले. पातळ भांड्यात बुडाला लागेल म्हणून जाडची जाड पातेली आणली. कढया कितीदा तापून तर तेल सारे जळून गेले. आज तुटवडा वाटला तेव्हा सारे जग जागे झाले. जेव्हा खूप मोठे पैसे देऊनही गॅस मिळत नाही, काय करावं, कसं करावं, टंचाईमध्ये काही सुचत नाही. किती काढाव्यात चुका आणि किती उकरावं मागचं. आज चांगलंच कळालंय की गॅसमुळे सारं कामच अडतंय. म्हणूनच तर गॅसवर शिजलेल्या अन्नाचंही आज महत्व कळतंय. फेकून न देता गॅस संपेल लवकर म्हणून थोडंच करतोय. आता मात्र विश्वाला इंधनाचे शोधावे लागतील पर्याय. असावेत ते शाश्वत अक्षय ऊर्जा स्रोत, ज्याचा होणार नाही अपाय. जेव्हा महागाई वाढते सगळीकडे तेव्हाच आम्हाला वळतंय. दुर्मिळ होतं काही तेव्हाच त्याचं महत्व जास्त कळते. धन्यवाद. माझे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.